नमस्कार. कथाकथन 11. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 11वी. कथेचं नाव आहे सेवा करा. सेवा करा. प्रदेशातून प्रवास करून स्वामी विवेकानंद भारतात आले होते आणि त्यावेळेला त्यांची तब्येत खालावलेली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. विश्रांती घेणं आवश्यक आहे असं स्वामी विवेकानंदांना डॉक्टरांनी सांगितले. आणि मग स्वामी विवेकानंद विश्रांतीसाठी दार्जिलिंगला गेले आणि तिथे विश्रांती घेऊ लागले. इतक्यात त्यांना समजलं कलकत्त्यामध्ये प्लेगने हाहाकार माजवला आहे. कलकत्त्यामध्ये हजारो लोक प्लेगने मरण पावलेले आहे, मृत्यू पावलेली आहेत. मग त्यांनी विचार केला, ह्या प्लेगाचे जे रोग आहेत, रुग्ण आहेत, जे रोगी आहेत, त्यांना मदत करायला हवी. प्लेगचे जे रुग्ण आहेत, रोगी आहेत, त्यांना आपण मदत करायला हवी. विश्रांती घेता कामा नये. आणि मग ते दार्जिलिंगवरून कलकत्त्यामध्ये आले. त्यांची शुश्रूषा करण्यासाठी, प्लेगच्या रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी त्यांनी धडपड चालवली. प्रथम त्यांनी एक पत्रक काढलं आणि सर्वांना वाटलं. त्या पत्रकात लिहिलेलं होतं, ज्यांना कुणाला मदत हवी असेल त्यांनी रामकृष्ण संघाकडे संपर्क साधावा, त्यांना कळवावे. रामकृष्ण संघाला कळवावे, तुम्हाला मदत अवश्य मिळेल. तसेच त्यांनी सेवा पथक स्थापन केले. सेवा पथक स्थापन केले आणि प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्याची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्या जी सेवा पथक आहे त्यांच्यावर सोपवली. थोडक्यात काय, विश्रांतीची गरज असताना, स्वतःची तब्येत बरी नसताना, स्वतःची तब्येत खालावलेली असताना स्वामी विवेकानंदांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केलेली आहे, शुश्रूषा केलेली आहे. थोडक्यात काय, स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या जीवाचा विचार स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी केलेला आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.